Good morning all of you. Today we are going to learn unit number 5 and last unit of this same, okay, legislative acts. For this we have syllabus 5.1 necessity of acts, important definition and main provision of acts. 5.2 industrial acts. In this we have 4 points: A. Indian Factory Act, B. Industrial Dispute Act, C. Workmen Compensation Act and D. Minimum Wages Act. ओके, तर बघा आता डीपमध्ये बघूया. तर 5.1मध्ये आपल्याला इंडस्ट्रियल लेजिस्लेशन अँड इट्स नेसेसिटी अशा नावाचं एक पॉईंट आहे. देन त्याच्यामध्ये इंडियन फॅक्टरी ॲक्ट असणार आहे. 5.2 वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट, त्याच्यामध्ये 5.2.1 ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲक्ट अँड 5.2.2 प्रोविजन्स ऑफ ॲक्ट, 5.3 मिनिमम वेजेस ॲक्ट, 5.3.1 ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲक्ट, 5.3.2 important definitions, 5.3.3 provisions of the act, 5.3.4 authorities under the act and their powers, 5.4 industrial dispute act, 5.5 multiple choice questions. ओके, तर बघा आता आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्या युनिट नंबर 5ला स्टार्ट करतो आहे. तर बघा 5.1.1 व्हॉट इज लेजिस्लेशन, म्हणजे नेमकं लेजिस्लेशन म्हणजे काय. तर लेजिस्लेशन इज अ लॉ मेकिंग बॉडी अमंग ऑल द सोर्सेस ऑफ लॉ. लेजिस्लेशन इज वन ऑफ द मोस्ट पेटंट अँड सॉव्हरेन सोर्स लॉ मेकिंग. तर बघा लेजिस्लेशन म्हणजे काय. तर लेजिस्लेशन इज अ लॉ मेकिंग बॉडी अमंग ऑल द sources of law. Legislation is one of the most patent and sovereign source law making. Legislation म्हणजेच काय तर कायदा करण्याची प्रक्रिया. ओके, आणि सगळ्या सोर्सेसमध्ये म्हणजे लॉच्या जर सगळ्या म्हणजे कायद्यांच्या सगळ्या जर जेवढे काय सोर्स आहेत तेवढे जर आपण सोर्स बघितले तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की लेजिस्लेशन इज वन ऑफ द मोस्ट पॅटंट अँड सॉव्हरेन सोर्स लॉ मेकिंग. तर या सगळ्यामध्ये लेजिस्लेशन हा काय तर सगळ्यात महत्त्वाचा मानला गेलेला आणि सॉव्हरेन सोर्स ऑफ लॉ मेकिंग आहे. इट हॅज ऑल द पॉवर्स ऑफ एनॅक्टिंग लॉज अँड रिपीलिंग ओल्ड लॉज. तर बघा याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पॉवर्स किंवा सगळ्या प्रकारचे जे अधिकार असतात ते आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर कायदा कशा पद्धतीनं चालवावा आणि जुना कायदा कशा पद्धतीनं रिपील करावा हे आपल्याला लेजिस्लेशनमध्ये शिकता येतं. द टर्म लेजिस्लेशन इज डिवायडेड फ्रॉम 2 लॅटिन वर्ड्स. मग आता ही जी टर्म आहे लेजिस्लेशन ही डिराइव्ड फ्रॉम 2 लॅटिन वर्ड्स. तर जे लॅटिनचे 2 शब्द आहेत त्याच्यापासून याची उत्पत्ती किंवा त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर बघा लेजिस्लेशन मिनिंग लॉ अँड लॅटिन मिनिंग टू मेक, पुट ऑर सेट. ओके, तर बघा मग जर द टर्म लेजिस्लेशन इज डिराइव्ड फ्रॉम 2 लॅटिन वर्ड्स, लेजिस्लेशन मिनिंग लॉ अँड लॅटिन मिनिंग टू मेक. तर बघा मग जर लेजिस्लेशनचा अर्थ आपण बघायला गेलो तर लेजिस्लेशन म्हणजे काय तर लॉ म्हणजेच कायदा, आणि त्याचा जर लॅटिन अर्थ काढायला गेलो तर टू मेक, पुट ऑर सेट म्हणजे तयार करणे, ठेवणे किंवा सेट करणे. ओके, तर बघा एंटमॉलॉजिकली लेजिस्लेशन मीन्स द मेकिंग ऑर द सेटिंग ऑफ लॉ. मग एंटमॉलॉजिकली जर आपण बघायचं म्हटलं तर लेजिस्लेशन म्हणजेच काय तर मेकिंग म्हणजे तयार करणं किंवा सेट करणं, कायदा तयार करणं किंवा कायदा सेट करणं, यालाच आपण काय म्हणणार आहोत तर लेजिस्लेशन. देअर आर 2 काइंड्स ऑफ लेजिस्लेशन, सुप्रीम लेजिस्लेशन्स अँड सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. मग इथं आपल्याला त्यांनी 2 प्रकारचे लेजिस्लेशन सांगितलेले आहेत. म्हणजे कायदा तयार करण्याच्या 2 पद्धती म्हणू शकतो आपण सांगितलेले आहेत. त्यातली पहिली आहे बघा सुप्रीम लेजिस्लेशन अँड आणि दुसरी आहे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. ओके,
देन 5.1.2 डेफिनेशन ऑफ लेजिस्लेशन. मग आता लेजिस्लेशन म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या कशा पद्धतीनं करता येईल हे जर बघायचं झालं तर बघा, सम इम्पॉर्टंट डेफिनिशन्स ऑफ लेजिस्लेशन्स आर ॲज फॉलोज. मग इथं आपल्याला वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी किंवा वेगवेगळ्या लेखकांनी केलेल्या लेजिस्लेशनच्या डेफिनिशन्स दिलेल्या आहेत, त्या आपण वन बाय वन बघूयात. पहिला आहे बघा सॅल्मन. अकॉर्डिंग टू सॅल्मन, legislation is that source of law which consists in the declaration of legal rules by a competent authority. तर सॅल्मनच्या मते काय लेजिस्लेशन म्हणजे काय, तर लेजिस्लेशन हा एक असा सोर्स आहे किंवा असा स्तोत्र आहे कायद्याचा ज्याच्यामध्ये लिगली म्हणजे कायदेशीररित्या तुम्ही काय करता, तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला कन्सिस्ट करण्याचा किंवा कॉम्पिटंट करण्याची ऑथॉरिटी तुमच्याकडे असते. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर इथं लेजिस्लेशन असं म्हटलेलं आहे. हे कुणाच्या मते, तर सॅल्मनच्या मते. पुढच्या डेफिनेशन्स बघूयात. तर बघा ऑस्टिन. अकॉर्डिंग टू जॉन ऑस्टिन, लेजिस्लेशन इन्क्लूड्स ॲक्टिव्हिटीज विच रिझल्ट्स इन टू लॉ मेकिंग ऑर अमेंडिंग, ट्रान्सफॉर्मिंग ऑर इन्सर्टिंग न्यू प्रोव्हिजन्स इन द एक्झिस्टिंग लॉ. Thus there can be no law without a legislative act. तर बघा आता ऑस्टिनच्या मते म्हणजे जॉन ऑस्टिनच्या मते लेजिस्लेशन म्हणजे काय, तर लेजिस्लेशन इन्क्लूड्स ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मिळून लेजिस्लेशन झाले असं त्यांचं मत आहे. विच रिझल्ट्स इन टू लॉ मेकिंग ऑर अमेंडिंग. मग त्याचा रिझल्ट काय येतो, तर त्यातून एखादा नवीन लॉ तयार करता येतो किंवा ट्रान्सफॉर्म करता येतो किंवा नवीन कायदे नवीन तत्त्व इन्सर्ट करता येतात जी एक्झिस्टिंग लॉमध्ये आहेत किंवा नाही आहेत अशी. ओके, म्हणजे जी जुन्या किंवा अस्तित्वात असलेल्या लॉमध्ये जी काही तत्त्व नाही आहेत, ज्या काही गोष्टी नाही आहेत किंवा ज्या काही नवीन प्रोव्हिजन्स नाही आहेत त्या काय केल्या जातात, तर इन्सर्ट केल्या जातात किंवा ट्रान्सफॉर्म केल्या जातात. यालाच काय म्हटलं जातं, तर लेजिस्लेशन. आणि म्हणूनच अशा प्रकारे देअर कॅन बी नो लॉ विदाऊट अ लेजिस्लेटिव्ह ॲक्ट. मग लेजिस्लेटिव्ह ॲक्टशिवाय कुठल्याही प्रकारचा कायदा हा अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा अस्तित्वात नसतो असं जॉन ऑस्टिन यांचं मत आहे. आणि थर्ड वन बघा हॉलँड. अकॉर्डिंग टू हॉलँड, द मेकिंग ऑफ जनरल ऑर्डर्स बाय अवर जजेस इज ॲज ट्रू लेजिस्लेशन ॲज इज कॅरीड ऑन बाय द क्राऊन, बट वी कन्फाईन अवरसेल्स टू द यूज ऑफ देम टर्म लेजिस्लेशन इन द सेन्स विच इज कॉमनली अंडरस्टूड. तर बघा हॉलंड यांच्या मते अकॉर्डिंग टू हॉलंड, द मेकिंग ऑफ जनरल ऑर्डर्स बाय अवर जजेस, आपल्या जजेसनी जी काय जनरल ऑर्डर तयार केलेली असते इज ॲज ट्रू लेजिस्लेशन. यालाच आपण काय म्हणू शकतो, तर म्हणजे जजेसनी तयार केलेली जी काय जनरल ऑर्डर असणार आहे त्याला आपण इथं खऱ्या अर्थाने लेजिस्लेशन असं म्हणू शकतो ॲज इज कॅरीड ऑन बाय द क्राऊन. कारण की ही एक समाज मान्यतेने मिळवून दिलेली किंवा एक क्राऊन म्हणजे इथं राजा या अर्थाने आपण घेऊयात की त्या अर्थाने तयार झालेली ही जी कायदेशीर पद्धत आहे किंवा हे जे कायदे आहेत त्यामुळेच याला आपण काय म्हणणार आहोत, तर द मेकिंग ऑफ जनरल ऑर्डर्स बाय अवर जजेस बट वी कन्फाईन अवरसेल्स टू द यूज ऑफ देम. आणि जिथं आपण ते स्वतःला तयार करतो किंवा स्वतःला ते ॲक्सेप्ट करायला भाग पाडतो की आपल्याला हेच कायदे किंवा हेच प्रोव्हिजन्स हेच लेजिस्लेशन ॲक्ट्स आपल्याला फॉलोच करायचे आहेत. ओके, इन द सेन्स विच इज कॉमनली अंडरस्टूड. आणि ज्यामुळे जे काय होतात, तर जे सामान्य लोकांपर्यंत पोचतात आणि त्यांना समजतात सुद्धा. पुढं बघा डेफिनेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह ॲक्ट. मग आता लेजिस्लेटिव्ह ॲक्ट म्हणजे काय, तर त्याची संकल्पना आधी आपण जाणून घेऊयात. द टर्म दॅट डिस्क्राइब्स अॅन ॲक्ट अँड स्टेट्स व्हॉट द फ्युचर लॉ विल बी फॉर केसेस अरायझिंग फ्रॉम इट. तर बघा द टर्म दॅट डिस्क्राइब्स अशी एक संकल्पना जी वर्णन करते कशाचं, अॅन ॲक्ट अँड स्टेट्स एका कायद्याचं किंवा एका कृतीचं व्हॉट द फ्युचर लॉ विल बी फॉर केसेस अरायझिंग फ्रॉम इट, की भविष्यामध्ये ज्या काही केसेस असतील तर त्याच्यासाठी असणारं फ्युचर लॉ काय असेल, म्हणजेच काय तर लेजिस्लेटिव्ह ॲक्ट. तर बघा इंडस्ट्रियल ॲक्ट्स इनिशियली कॉल्ड ॲज लेबर लेजिस्लेशन हॅड अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन डिलिंग विथ
वेजेस, वर्किंग कंडिशन्स, सोशल इंटरेस्ट, इंडस्ट्रियल पीस एक्सेट्रा. मग आता हे जी यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मानला गेलेला मुद्दा आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल ॲक्ट्स, इनिशियली कॉल्ड ॲज लेबर लेजिस्लेशन. मग इंडस्ट्रियल ॲक्टलाच उत्स्फूर्तपणाने काय म्हटलं जातं तर लेबर लेजिस्लेशन. हॅड अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन डिलिंग विथ. मग याच्यामध्ये बरेच असे संरक्षित करणारे कार्य आहेत किंवा फंक्शन्स आहेत जे कशाशी डील करतात तर वेजेस असतील, वर्किंग कंडिशन्स असतील. त्याचबरोबर बघा तर बघा याच्यामध्ये फंक्शन्स डिलिंग विथ वेजेस. वेजेस म्हणजेच काय तर एम्प्लॉईजचं वेतन, त्याचबरोबर वर्किंग कंडिशन्स कामाची स्थिती, सोशल इंटरेस्ट सामाजिक कार्यातला सहभाग, इंडस्ट्रियल पीस त्याचबरोबर इंडस्ट्रियल शांतता किंवा एकजूटता या सगळ्या गोष्टींशी लेजिस्लेटिव्ह ॲक्ट किंवा इंडस्ट्रियल ॲक्ट, लेबर लेजिस्लेशन ॲक्ट हे डील करतं. thus it gives legal framework to relationship between employer and employees. तर बघा अशा पद्धतीने एक लीगल फ्रेमवर्क मिळतं म्हणजे कायदेशीर चौकट मिळते कुठल्या रिलेशनशिपला तर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज म्हणजे जो कोणी ओनर असेल तो आणि एम्प्लॉई. ओके, या दोघांमध्ये काय होतं एक लीगल फ्रेमवर्क तयार होते किंवा एक लीगल फ्रेमवर्कचं रिलेशन तयार होतं या कायद्याच्या माध्यमातून. देन 5.2 पर्पज ऑफ लेबर लेजिस्लेशन. तर आता लेबर लेजिस्लेशन कशासाठी असावं किंवा त्याचा काय फायदा आहे, त्याच्यातून काय उत्पन्न होणार आहे तर किंवा त्याचा हेतू काय आहे हे आपण बघूयात. लेबर लेजिस्लेशन दॅट इज अडॅप्टेड टू द इकॉनॉमिक अँड सोशल चॅलेंजेस ऑफ द मॉडर्न वर्ल्ड ऑफ वर्क फुलफिल्स 3 क्रुशियल रूल्स. तर बघा हे जे लेबर लेजिस्लेशन आहे यांनी एक संकल्पना ॲडॅप्ट केली किंवा आपण म्हणू शकतो की एक संकल्पना दत्तक घेतली ती म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल चॅलेंजेस, आर्थिक आणि सामाजिक चॅलेंजेस ऑफ द मॉडर्न वर्ल्ड, आधुनिक जगाच्या आर्थिक आणि सामाजिक चॅलेंजना किंवा सामाजिक गोष्टींना ॲक्सेप्ट करण्याची किंवा ॲडॅप्ट करण्याची एक संकल्पना आहे. वर्ल्ड ऑफ वर्क फुलफिल्स 3 क्रुशियल रूल्स. मग याच्यामध्ये जे काय वर्क आहे ते 3 प्रकारचे महत्त्वाच्या भूमिका निभावतं. त्या म्हणजे बघा इट एस्टॅब्लिशेस अ लीगल सिस्टीम दॅट फॅसिलिटेट्स प्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह एम्प्लॉयमेंट रिलेशनशिप. मग बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक तर एस्टॅब्लिश करतं, एक लीगल सिस्टीम एस्टॅब्लिश करतं म्हणजे स्थापन करतं दॅट फॅसिलिटेट्स ज्याच्यामुळे प्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल आणि कलेक्टिव्ह एम्प्लॉयमेंट रिलेशनशिप अँड देअर फॉर अ प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी by providing a framework within which employers, workers and their representatives can interact with regard to work related issues. तर बघा एवढे सगळे जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा एवढे सगळे जे काय पॉईंट्स आहेत ते यामध्ये कवर केले जातात की प्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल असेल किंवा कलेक्टिव्ह एम्प्लॉयमेंट रिलेशनशिप असेल, त्याचबरोबर प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी असेल, हे सगळं काय केलं जातं तर प्रोव्हाइडिंग अ फ्रेमवर्क, एका फ्रेमवर्कमध्ये प्रोव्हाइड केलं जातं विदिन व्हिच ज्याच्यामध्ये एम्प्लॉयर्स, वर्कर्स अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह जे काही एम्प्लॉयर्स असतील, जे काही वर्कर्स असतील आणि त्यांचे असणारे रिप्रेझेंटेटिव्ह हे काय करतात तर एकमेकांमध्ये इंटरॅक्ट करू शकतात किंवा संवाद साधून त्यांचे जे काय वर्क रिलेटेड इश्यूज असतील ते काय करू शकतात ते तर यामध्ये सॉल्व करू शकतात. पुढं बघा इट सर्व्स ॲज ॲन इम्पॉर्टंट व्हेकल फॉर अचिव्हिंग हार्मोनियस इंडस्ट्रियल रिलेशन्स बेस्ड ऑन वर्कप्लेस डेमोक्रेसी. तर बघा त्याचबरोबर हे काय सर्व करतं तर इम्पॉर्टंट व्हेकल फॉर अचिव्हिंग हार्मोनियस इंडस्ट्रियल, एक महत्त्वाचं वाहक बनतं ज्याच्यामुळं इंडस्ट्रियल हार्मनी किंवा इंडस्ट्रीमध्ये जे रिलेशन आहे ते हेल्दी राहावं, चांगल्या पद्धतीचं असावं. त्याचबरोबर जे डेमोक्रेसीवरती म्हणजे लोकशाहीवरती आधारलेलं वर्कप्लेस आहे. ओके, it provides a clear and constant reminder and guarantee of fundamental principles and rights at work which have received broad social acceptance and establishes the process through which these principles and rights can be implemented and enforced.
मग याच्यामध्ये जे काय फंडामेंटल प्रिन्सिपल्स असतील, त्याचबरोबर कामासाठी असणारे जे काय अधिकार असतील, जे काय हक्क असतील, त्या संदर्भात याच्यामध्ये ब्रॉड सोशल ॲक्सेप्टन्स आलेला दिसून येतो आपल्याला. त्याचबरोबर एस्टॅब्लिशेस द प्रोसेस थ्रू विच द प्रिन्सिपल्स अँड राईट्स कॅन बी इम्प्लिमेंटेड. आणि अशा प्रकारची एक प्रोसेस एस्टॅब्लिश केलेली किंवा स्थापन केलेली दिसून येते, ज्याच्या थ्रू प्रिन्सिपल्स अँड राईट्स, तत्त्व आणि हक्क हे इम्प्लिमेंट आणि एन्फोर्स म्हणजे इम्प्लिमेंट त्यांची अंमलबजावणी होते तत्त्वांची आणि अधिकारांची किंवा हक्कांची. बट एक्सपिरियन्स शोज दॅट लेबर लेजिस्लेशन कॅन ओनली फुलफिल these functions effectively if it is responsive to the conditions of the labor market and the needs of the parties involved. तर बघा, पण सरतेशेवटी असं लक्षात आले किंवा त्याच्या या सगळ्या एक्सपिरियन्सवरून एक गोष्ट लक्षात आली आहे की हा जो एक्सपिरियन्स आहे तो शोज दॅट लेबर लेजिस्लेशन म्हणजे कामगारांच्या संदर्भात असलेला कायदा हे फक्त एवढ्याच गोष्टी फुलफिल करू शकला आहे. दीज फंक्शन्स इफेक्टिवली इफ इट इज. मग हे जे फंक्शन्स आहेत ते इफेक्टिवली होताना कधी दिसत आहेत, ज्यावेळी याला योग्य प्रतिसाद मिळतो त्यावेळी. ओके, मग त्यांच्या कामाचे कंडिशन्स असतील किंवा लेबर मार्केटमध्ये जर त्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांना आला तरच. त्याचबरोबर ज्या काय पार्टी असतील, मग ओनर पार्टी असेल तर त्यांचा जो काही रिस्पॉन्स असेल किंवा त्यांची जी गरज असेल इन्व्हॉल्व होण्याची, त्याच्यावरूनच या लेबर लेजिस्लेशनला रिस्पॉन्स मिळालेला दिसून येतो. पुढं बघा, द मोस्ट एफिशियंट वे ऑफ एन्श्युरिंग दॅट these conditions and needs are taken fully into account if those concerned are closely involved in the formulation of the legislation through process of social dialogues. तर सगळ्यात जर एफिशियंट किंवा महत्त्वाची गोष्ट जर याच्यातून एन्श्युअर केली आपण की these conditions and needs are taken fully into account, या सगळ्या कंडिशन्स आणि या सगळ्या गरजा त्याचवेळी गृहीत धरल्या जातात ज्यावेळी सगळी लोक किंवा अदर पार्टीज वगैरे यामध्ये क्लोजली इन्व्हॉल्ड असतील, त्याचबरोबर फॉर्म्युलेशन करत असतील जर लेजिस्लेशन ॲक्टचं वेगवेगळ्या प्रोसेसमधून, तरच याला कुठल्या तरी प्रकारे किंवा कुठल्या तरी मार्गातून न्याय मिळेल असं लक्षात येतं. पुढं बघा, द इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्टेकहोल्डर्स इन दिस वे इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन डेव्हलपिंग अ ब्रॉड बेसिस ऑफ सपोर्ट फॉर लेबर लेजिस्लेशन. म्हणजे स्टेक होल्डर्स असतील, म्हणजे शेअर मार्केटमधले जे स्टेक होल्डर्स असतील त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असेल किंवा चांगल्या पद्धतीची असेल तर ते सुद्धा एक महत्त्वाचं घटक ठरतो लेजिस्लेशनचा ॲक्ट डेव्हलप करण्यासाठी. त्याचबरोबर इन फॅसिलिटेटिंग इट्स ॲप्लिकेशन विदिन अँड बियॉन्ड द फॉर्मल स्ट्रक्चर्ड सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. त्याचबरोबर जे काही फॉर्मल स्ट्रक्चर तयार करायला लागतं आर्थिकतेचं, ते तयार करण्यासाठी सुद्धा याचं ॲप्लिकेशन आपल्याला, म्हणजे स्टेक होल्डरचं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते ॲप्लिकेशन आपल्याला याच्यातून करता येईल. पुढं बघा, प्रिन्सिपल्स 5.3 प्रिन्सिपल्स ऑफ लेबर लेजिस्लेशन. मग हे जे लेबर लेजिस्लेशन आहे म्हणजे कामगारांसाठी असलेला कायदा किंवा कायद्याची प्रक्रिया, तर त्याची तत्त्व काय आहेत बघा. द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑन व्हिच लेजिस्लेशन इज बेस्ड आर ॲज फॉलोज. मग कुठले कुठले लेजिस्लेशनसाठी बेस्ड प्रिन्सिपल्स आहेत बघा. फर्स्ट वन इज सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. अवर कॉन्स्टिट्यूशन एन्श्युरेन्स द कन्सेप्ट ऑफ सोशल जस्टिस ॲज द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ स्टेट पॉलिसी अँड ॲक्शन. मग आपल्या संविधानात सांगितलेलं आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, तर आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की सोशल जस्टिस ॲज द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ स्टेट पॉलिसी. राज्याची सगळ्यात महत्त्वाची पॉलिसी काय असावी, तर सोशल जस्टिस हा बेसिक मुद्दा किंवा मूळ मुद्दा असावा. द ट्यून ऑफ सोशल जस्टिस इज मोस्ट व्हायब्रंट इन इंडस्ट्रियल ज्युरिस्प्रुडन्स. तर बघा, जे इंडस्ट्रियल ज्युरिस्प्रुडन्स आहे तिथं ही जी सोशल जस्टिसची जी ट्यून आहे ती खूपच व्हायब्रंट असलेली दिसून येते. इन इंडस्ट्री सोशल जस्टिस इम्प्लाईज अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ द बेनिफिट्स ऑफ इंडस्ट्री अमंग एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. म्हणजे काही इंडस्ट्रीचं
सोशल जस्टिस असेल किंवा इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन असेल हे एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉईजमध्ये व्हावं. त्याचबरोबर इट आल्सो मीन्स प्रोटेक्शन ऑफ द हेल्थ सेफ्टी अँड वेलफेअर ऑफ वर्कर्स. वर्कर्सचं संरक्षण करता यावं, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि वेलफेअर ऑफ वर्कर्स आणि वर्कर्सचं संरक्षण या सगळ्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. द वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट जो वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्ट आहे 1923चा, द मिनिमम वेजेस ॲक्ट 1948, द फॅक्टरीज ॲक्ट 1948 आर अटेम्प्ट्स ॲट सिक्युरिंग सोशल जस्टिस टू लेबर. हे सगळे काय करतात तर हे सगळे जे कायदे आहेत, वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट असेल किंवा मिनिमम वेजेस ॲक्ट असेल, द फॅक्टरीज ॲक्ट असेल, हे सगळे काय करतात तर सोशल जस्टिस, लेबरना कशा पद्धतीने सामाजिक न्याय मिळवून देता येईल यासाठी योग्य पद्धतीनं आणि सुरक्षिततेच्या त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रयत्न करतात. सेकंड पॉईंट बघा, सोशल इक्विटी, सामाजिक एकता किंवा सामाजिक समानता. सोशल जस्टिस प्रोव्हाइड्स डेफिनेट स्टँडर्ड्स टू बी ॲडॉप्टेड इन लेबर लेजिस्लेशन. सोशल जस्टिस काय करतं तर प्रोव्हाइड करते की एक निश्चित असं स्टँडर्ड प्रोव्हाइड करतं जे लेबर लेजिस्लेशन ॲडॉप्ट करतं. बट ॲज द कंडिशन्स चेंज देअर अरायझेस नीड टू चेंज द स्टँडर्ड्स अँड द लॉ. पण जसजशा परिस्थिती बदलते तसतसे लॉचे जे काही स्टँडर्डचे गरजा आणि जे काही बदल आहेत ते होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. द गव्हर्मेंट हॅज ॲक्वायर्ड द पॉवर ऑफ चेंजिंग द लॉ. गव्हर्मेंटला अशा प्रकारची एक पॉवर ॲक्वायर्ड केलेली आहे गव्हर्मेंटनं. म्हणजे त्यांच्यामध्ये ती पॉवर आहे की ते लॉमध्ये बदल करू शकतात. इट कॅन मेक रूल्स रिगार्डिंग सर्टन स्पेसिफाईड मॅटर्स टू एन्फोर्स द लॉ. म्हणजे जर काय अगदीच गरज असेल तर त्या पद्धतीनं अगदी छोटासा बदल ते त्यामध्ये करू शकतात. द गव्हर्मेंट मे मॉडिफाय आर अमेंड द लॉ टू सूट द चेंजिंग सर्कमस्टान्सेस. त्याचबरोबर गव्हर्मेंट काय करू शकतं तर ज्या काही परिस्थिती बदलत आहेत त्या परिस्थितीनुसार त्याच्या कायद्यामध्ये बदल करणं किंवा आधुनिकता आणणं हे गव्हर्मेंटच्या हातात आहे. सच लेजिस्लेशन इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सोशल इक्विटी. मग अशा प्रकारचे लेजिस्लेशन हे कशावरती बेस्ड असतात तर प्रिन्सिपल्स ऑफ सोशल इक्विटी, सामाजिक समानतेच्या तत्वावरती. थर्ड पॉईंट आहे बघा, नॅशनल इकॉनॉमी, राष्ट्रीय आर्थिकता. द जनरल इकॉनॉमिक सिच्युएशन ऑफ द कंट्री इज अनादर प्रिन्सिपल ऑन विच लेबर लेजिस्लेशन इज बेस्ड. लेबर लेजिस्लेशन हे नॅशनल इकॉनॉमी ही एक दुसरा अजून एक घटक आहे ज्याच्यावरती लेबर लेजिस्लेशन हे आधारलेलं आहे. द पर्पज ऑफ द लॉ मे बी डिफिटेड इफ दिस इज नॉट कन्सिडर्ड वाईल इनॅक्टिंग लेबर लेजिस्लेशन. त्याचबरोबर म्हणजे जो काही पर्पज आहे लॉचा तो पूर्णपणे डिफीट होऊन जाईल, म्हणजे हारेल जेव्हा जर इनॅक्टिंग लेबर लेजिस्लेशनचा विचार घेतला नाही तर. फॉर एक्झाम्पल बघा, द क्वांटम ऑफ मिनिमम वेजेस, द लेवल ऑफ कॉम्पन्सेशन म्हणजे कामगारांचं किमान वेतन, त्याचबरोबर कॉम्पन्सेशनचे लेवल, द स्टँडर्ड ऑफ सेफ्टी, जी काय कामगारांच्या दृष्टीनं सेफ्टी ठेवली आहे त्याचा जो दर्जा असणार आहे तो एक्सेट्रा, आर ऑल इन्फ्लुएन्स्ड बाय द स्टेट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी. ह्या सगळ्या गोष्टी जी राष्ट्रीय आर्थिकता असते किंवा आर्थिक परिस्थिती असते त्या सगळ्या गोष्टींवरती या सगळ्या गोष्टी काय असतात तर बेस्ड असतात किंवा ठरलेल्या असतात. देन फोर्थ वन, इंटरनॅशनल युनिफॉर्मिटी. द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. तुमच्याजवळ जर नोटबुक आणि पेन असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकताय की व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ILO. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हॅज डन कमांडेबल वर्क टू डेव्हलप युनिफॉर्म स्टँडर्ड्स ऑफ लेबर लेजिस्लेशन अमंग द मेंबर कंट्रीज. म्हणजे काय सदस्य राष्ट्र असतील त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेबरवरती किंवा लेबर लेजिस्लेशनवरती त्यांनी बऱ्याच मोठ्या म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटवरती किंवा त्यांच्या ॲक्टच्या डेव्हलपमेंटवरती ते काम करत आहेत. इट हॅज फॉर्म्युलेटेड सेव्हरल कन्व्हेन्शन्स अँड रेकमेंडेशन्स फॉर द वेलफेअर ऑफ लेबर. मग याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत
वेगवेगळे कन्व्हेन्शन्स आलेले आहेत. त्याचबरोबर काही रेकमेंडेशन्स पण आहेत जे कामगारांच्या बाजूने किंवा वेलफेअर ऑफ लेबरच्या बाजूने आहेत. मेंबर कंट्रीज दॅट रॅटिफाय these conventions are required to implement them through appropriate legislation. मग त्याचबरोबर सदस्य राष्ट्रांच्या सुद्धा जर त्यांच्या विचाराने गेलं तर त्यांचंसुद्धा हेच मत आहे की लवकरात लवकर हे जे कन्व्हेन्शन्स आहेत म्हणजे हे जे रूल्स असतील, नियम असतील ते लेजिस्लेशनच्या दृष्टीने योग्य प्रकारे किंवा योग्य रीतीने इम्प्लिमेंट व्हावेत. द ILO कन्व्हेन्शन्स हॅव सर्व्ड ॲज द गाईड टू मोस्ट ऑफ द लेबर लॉ ऑफ इंडिया. आणि ILO कन्व्हेन्शन्स हॅव सर्व्ड मग यांनी सर्व केले किंवा यांनी सेवा केली द गाईड टू मोस्ट ऑफ द लेबर लॉ ऑफ इंडिया. जे काय गाईड असेल लेबर लॉ ऑफ इंडियाचं ते या दृष्टीनं त्यांनी त्यांची सेवाही सुरू केलेली आपल्याला याच्यात मार्फत दिसून येते. आणि नेक्स्टचा पॉईंट आहे बघा 5.4 इव्हॉल्युशन ऑफ लेबर लेजिस्लेशन इन इंडिया. भारतामध्ये कधी कामगारांबद्दल असलेल्या कायद्याची सुरुवात झाली किंवा उत्क्रांती झाली तर बघा लेबर लेजिस्लेशन इन इंडिया हॅज अ हिस्ट्री ऑफ ओव्हर 125 इयर्स. 125 वर्षांपूर्वी लेबर लेजिस्लेशन हे इंडियामध्ये सुरू झालं. बिगिनिंग विथ द अप्रेंटिस ॲक्ट पास्ड इन 1850. तर सगळ्यात सुरुवातीचा जो कायदा होता तो बघा अप्रेंटिस ॲक्ट होता जो 1850ला पास झाला. टू एनेबल चिल्ड्रन ब्रॉट अप इन ऑर्फनेजेस टू फाइंड एम्प्लॉयमेंट व्हेन दे कम ऑफ एज. सेव्हरल लेबर लॉज कव्हरिंग ऑल आस्पेक्ट्स ऑफ इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट हॅव बीन पास्ड. त्याचबरोबर त्याच्यानंतर लहान मुलांना अनाथ आश्रमात आणणं म्हणजे जे बालमजूर कायदा होता तुम्हाला लक्षात असेल तर ओके म्हणजे अजूनही तो चालू आहे. तर बालमजूर कायदा किंवा बालमजूर बंदी वगैरे या सगळ्या गोष्टीसुद्धा आणि त्याचबरोबर ज्यावेळी त्यांना मग बालमजुरांना अनाथ आश्रमात भरती करणं त्यानंतर परत ते कामाच्या वयाचे झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे कामासाठी प्रोत्साहित करणारे कायदे असतील असे बरेच कामगारांच्या अधिकारात असलेले कायद्यांची जी काही इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ही काय तर ही पास झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर द लेबर लॉज रेग्युलेट नॉट ओनली द कंडिशन्स ऑफ वर्क ऑफ इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट बट ऑल्सो इंडस्ट्रियल रिलेशन्स पेमेंट ऑफ वेजेस. मग हा जो लेबर लॉ आहे तो फक्त इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट किंवा इंडस्ट्रीच्या कामाची जी स्थापना झाली त्याबद्दलच सांगत नाही तर इंडस्ट्रियल रिलेशनशिप म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीचं रिलेशन असावं एम्प्लॉयचं किंवा एम्प्लॉय कलीग किंवा एम्प्लॉय बॉस ओके. त्याचबरोबर पेमेंट ऑफ वेजेस कमाल किंवा किमान वेतन किती असावं. रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेड युनियन्सचं असलेलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स एक्सेट्रा. तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. इन ॲडिशन दे प्रोव्हाइड सोशल सिक्युरिटी मेजर्स फॉर वर्कर्स. सामाजिक संरक्षणसुद्धा त्यांना दिलं जातं. दे डिफाईन लिगल राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ऑफ एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड गाईडलाईन्स फॉर देअर रिलेशनशिप. तर त्याचबरोबर वर्कर्सशी असलेली रिलेशनशिप या सगळ्या गोष्टीसुद्धा यामध्ये कव्हर केल्या जातात. नेक्स्ट बघा इन इंडिया ऑल लॉज इमॅनेट फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारतामध्ये सगळे कायदे जे आहेत ते कशामध्ये एकत्रित केलेले आहेत किंवा समाविष्ट केलेले आहेत तर संविधानामध्ये. भारताचं जे संविधान आहे त्यामध्ये अंडर द कॉन्स्टिट्यूशन लेबर इज अ कॉन्करंट सब्जेक्ट. इन एक्झाम्पल बोथ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स कॅन एनॅक्ट लेबर लेजिस्लेशन. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही लेबर लेजिस्लेशनचे ॲक्टचा वापर करू शकतो विथ द क्लॉज दॅट द स्टेट लेजिस्लेचर कॅन नॉट इनॅक्ट अ लॉ विच इज रिप्युग्नंट टू द सेंट्रल लॉ. म्हणजे जे काय केंद्र सरकारचे लॉ असतील तर त्याच्या संदर्भात राज्य सरकार हे इनॅक्ट करू शकत नाही. अ रफ एस्टिमेट प्लेसेस द टोटल नंबर ऑफ इनॅक्टमेंट्स इन इंडिया टू बी अराउंड 160. म्हणजे काय भारतामध्ये पूर्ण इनॅक्टमेंटचे जे काय नंबर असतील टोटल तर ते 160 आहेत बघा. देन द अप्रेंटिस ॲक्ट ऑफ 1850 वॉज फॉलोड बाय द फॅक्टरीज ॲक्ट ऑफ 1881. मग हा जो अप्रेंटिस ॲक्ट होता 1850चा हा
कुणाला फॉलो करतो तर फॅक्टरीचा ॲक्ट जो आहे 1881 तर अँड द फर्स्ट स्टेट ॲक्ट वॉज द बॉम्बे ट्रेड डिस्प्यूट्स. त्याचबरोबर बॉम्बे स्टेट डिस्प्यूटचा जो ॲक्ट आहे 1934चा फॉलोड बाय द बॉम्बे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स जो बॉम्बे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टने 1938ला त्याला फॉलो केलं होतं, विच वॉज अमेंडेड ड्युरिंग द वॉर इयर्स. जे युद्धाचं जे वर्ष होतं त्याच्यामध्येच हा ॲक्ट सुरू झाला होता बघा. दिस वॉज रिप्लेस्ड बाय द BIR ॲक्ट. मग हा जो ॲक्ट होता तो BIR ॲक्ट 1946ला रिप्लेस केला गेला BIR नावाने. द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲट दिस टाईम इंट्रोड्यूस द इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1946. याच वेळेला केंद्र सरकारने इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1946ला सुरू केला आणि इन 1947 द गव्हर्नमेंट रिप्लेस द ट्रेड डिस्प्यूट्स ॲक्ट आणि 1947ला सरकारने ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट हा रिप्लेस केला विथ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट विच वॉज लॅटर मॉडिफाईड. म्हणजे ट्रेड डिस्प्यूट ॲक्टचं रूपांतर किंवा रिप्लेसमेंट कशामध्ये झाली तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट, ज्याच्यामध्ये परत आणि काही सुधारणा करण्यात आल्या. अँड द लास्ट वन, दिस लॉ इज द मेन इन्स्ट्रुमेंट फॉर गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. आणि त्याचबरोबर कायदा हा काय आहे तर सरकारच्या दृष्टीने इंडस्ट्रीमध्ये असलेला त्यांचा सर्वात मोठा हस्तक्षेप आहे. आफ्टर इंडिपेंडन्स स्वातंत्र्यानंतर मेनी लॉज कन्सर्निंग सोशल सिक्युरिटी अँड रेग्युलेशन ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट वेअर एनॅक्टेड. म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर बरेच असे लॉ विचारात घेतले जातात ज्याच्यातून सामाजिक सुरक्षितता आणि लेबर एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात ॲक्ट तयार झाले, सच ॲज द ESI ॲक्ट 1948, EPF अँड मिसकॅलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट 1952, पेमेंट ऑफ ग्रॅट्युटी ॲक्ट 1972 आणि इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976 एक्सेट्रा. तर बघा हे सगळे कायद्याच्या संदर्भात असलेले युनिट आहे. तर मी इथंपर्यंत मी हे लेक्चर कंप्लीट करते. in our next lecture we will see next point of this unit. Okay, if you have any problem or if you have any doubt with this lecture, you can call me or you can ask me on WhatsApp. Okay, तर बघा जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज टाकू शकताय. आता आपलं लास्टचं युनिट सुरू झालेलं आहे. आत्तापर्यंतच्या सुद्धा जे 4 युनिट झाले त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, थँक्यू.